क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, साधिले आवीट निज सुख. सांडी मांडी मागे केल्या भरोवरी, अधिकची परी दुःखाची या. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची पायी. सांडी मांडी मागे केल्या भरोवरी, अधिकची परी दुःखाची या. विठाला विठाला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पाणी मंडनम मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतया. पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा.
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, साधिले आवीट निज सुख. प्रस्तुत आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महावैष्णव जगदवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा विशेषत्वाने अतिशय वेगळं असं प्रकरण आहे, ज्याला विरहणी म्हणतात. त्या विरहणी प्रकरणातील हा अभंग आहे. विठाल प्रस्तुत अभंगामध्ये विरहणीचं रूप घेऊन श्री संत तुकोबरायांनी काव्यरचना विरहणीची आहे, त्या काव्यरचनेमध्ये रूपक वापरलेलं आहे. आणि रूपक वापरून श्री संत तुकोबराय स्वतः प्रियसीची स्त्रीची भूमिका घेतात आणि भगवान पांडुरंग परमात्मा एक पुरुष. श्री संत तुकोबराय प्रस्तुत अभंगामध्ये आपलं मत व्यक्त करतात. तसं पाहिलं तर श्री संत तुकोबरायांच्या विचारानं त्याचा अर्थ काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही, परंतु माझ्या बुद्धीला पटेल त्या पद्धतीने किंवा गुरुवर्य लटपटे बाबांच्या कृपा आशीर्वादाने जे काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या अनुषंगाने या अभंगाचा अर्थ करण्याचा प्रयत्न करू. विठाल प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबराय म्हणतात, आम्ही अनेक प्रकारच्या साधनाच्या खटापटा केल्या, अनेक प्रकारचे परिश्रम आम्ही जीवनामध्ये घेतले, परंतु शेवटी आम्ही निज सुखाला प्राप्त झालो, आत्मसुखाची प्राप्ती करून घेतली. पण पाठीमागे जर वळून पाहिलं तर आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या साधना केलेल्या आहेत. त्या साधना करत असताना ही करावी साधना का ती करावी साधना, अशा प्रकारच्या आमच्या विचाराने अनेक साधनामध्ये धरसोड झालेली आहे. अनेक साधनामध्ये धरसोड केल्याचा परिणाम काय झाला तर आमच्या जीवनामध्ये अधिकच दुःखाची प्राप्ती आम्हाला झाली. श्री संत तुकोबराय म्हणतात, परंतु भगवंताची कृपा आमच्यावर झाली, आमचं साधन परिपूर्ण झालं आणि भगवान परमात्म्याने ते स्वीकारल्यामुळे आता मात्र आम्ही आत्मसुखाची प्राप्ती करून घेतलेली आहे. आणि एकदा का आत्मसुखाची प्राप्ती झाली, श्री संत तुकोबराय म्हणतात, आम्ही आता भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ स्थिर झाल्यामुळे आता आम्हाला येणे जाणे याचाच अर्थ जन्म मृत्यूच्या बंधनात आम्ही नाही. विठाल विठाल आज कीर्तन रूपी सेवेसाठी हा अभंग निवडलेला आहे. सर्व या ठिकाणी उपस्थित भाविक भक्तांना श्रोते मंडळींना ज्ञात आहे, आपल्याच गावातील अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारच्या बाई कैलासवासी पार्वतीबाई माणिकराव नागरगोजे यांचं पाठीमागे 25 तारखेला देहावसन झालं. 25 तारखेला देहावसन झालं, पण 25 तारीख दर 25 तारखेसारखी नव्हती. विशेषत्वानं यावर्षीची 25 तारीख होती. आषाढी एकादशी त्या दिवशी होती बरं का. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी आमच्या बाईंनी देह ठेवला. खरं पाहिलं तर संत महात्म्यांनी शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलेलं आहे, शूर जर ओळखायचा असेल तर रणांगणामध्ये त्याची वीरता पाहावी, आणि भक्त किंवा मनुष्य जीवाचा उद्धार जर पाहायचा असेल तर तो मरणामध्ये ओळखावा. विठाल आषाढी एकादशीच्या पवित्र दिवसावर या ठिकाणी आपला देह ठेवला आणि अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारच्या आत्मसुखाची त्यांनी प्राप्ती करून घेतलेली आहे.
त्यासाठी त्यांचे तिन्ही सुपुत्र आपली कृतज्ञता म्हणून या ठिकाणी व्यक्त करत आहेत. ते आमचे नागनाथ गुरुजी माणिकराव नागरगोजे, व्यंकटराव माणिकराव नागरगोजे आणि तिसरे मोहन माणिकराव नागरगोजे, असे तिघेही जण अतिशय सुंदर अशा प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन करून या ठिकाणी आपल्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहेत. आई ही थोर मनाच्या आणि मुलंही थोर मनाचे, त्याच्यामुळे अशा प्रकारचं आयोजन होतं, सहजासहजी होत नाही. त्यासाठी त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं आयोजन केलं. भजनी मंडळी तशीच बोलवली आहे की नाही. भजनी मंडळीमध्ये सर्वेसर्वा ज्यांनी आता चाल म्हटली ते आमचे श्रीमंत महाराज, त्यांना साथ करणारे आमचे लक्ष्मण महाराज, त्याचबरोबर आमच्यासोबत जे नेहमी असतात. अतिशय सर्वश्रेष्ठ गोड गायन आहे, मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे, असे आमचे मारुतराव महाराज. मारुतराव महाराज इकडं प्रभू शास्त्री, नावच प्रभू आहे, गतीर भरता प्रभू साक्षी. सर्व ही मंडळी गावातील थोर मंडळी आहे. मातोश्री चंद्रभागा आश्रम जो लटपटे बाबांनी संस्थापित केलेला आहे त्याचं विद्यार्थी मंडळ या ठिकाणी आहे. गावातील भजनी मंडळी आहे, बाहेरगावची भजनी मंडळी आहे आणि विशेषत्वानं महाराष्ट्र गाजून आलेली मृदंगावर जोडी आहे. पुणे या ठिकाणी कार्यक्रम झाला. भारतामध्ये 19 राज्यातील त्या ठिकाणी मुलं आली होती. त्याच्यात दुसरा आणि चौथा नंबर ज्यांनी मिळवला ते आपल्या समोर आहेत. विठाला विठाला सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं भजनी मंडळ विनेकरी, त्याचबरोबर मृदंगाचार्य, श्रोते मंडळी सुद्धा तशीच आहे. फार मोठमोठी श्रोते मंडळी आहे. प्रत्येकाचं नाव घ्यायला गेलं तर एक तास लागेल अशी मंडळी आहे. पण मी आता तेवढा टाईम नसल्यामुळे नाव घेत बसत नाही. फार थोर मंडळी आहे, जसा जसा योग येईल तसं पाहू. परंतु अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची श्रोते मंडळी आहे, माता भगिनी आहेत. संत महात्म्यांनी, संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी श्रोते मंडळीला पाहावं आणि सुरुवातीला नमन करावं. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चित से भक्ती विठाला विठाला. संत महात्म्यांची अनेक प्रकरणं आहेत, पण त्याच्यामध्ये काही संतपर प्रकरणं आहेत, काही नामपर प्रकरणं आहेत, काही विनवणीपर प्रकरणं आहेत, काही मागणीपर प्रकरणं आहेत आणि काही अद्वैतपर प्रकरणं आहेत. प्रत्येक प्रकरणाचं वेगळं वर्गीकरण आहे. त्याच्यामध्ये अभंग संत महात्म्यांनी निवडून काढून त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि मग कोणत्या प्रसंगाला कोणता अभंग घ्यायचा याची सुद्धा निवड संत महात्म्यांनी आपल्याला करून दिलेली आहे. अद्वैतपर प्रकरणातील अभंग असतात. याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गुढ व्हावा. याला अद्वैतपर प्रकरणात घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती, हे अद्वैतपर प्रकरणात. काही मागणीपर प्रकरणातले अभंग असतात. त्याच्यामध्ये समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, योगात्मक मागणीचा अभंग. काही क्षेमात्मक मागणीचे अभंग असतात. हेची दान देगा देवा, असे अभंग. काही संतपर प्रकरणातील अभंग असतात. काही विनवणीचे अभंग आहेत. अशी अनेक प्रकरणं संत महात्म्यांची असली तरी एक विशेष प्रकरण संत महात्म्यांनी तयार केलेलं आहे. त्याचं नाव आहे विरहणी विठाला विठाला. पण विरहणी कशाला म्हणतात याचा जर थोडक्यात विचार केला तर पांडुरंग परमात्मा एक पुरुष जगतामध्ये आहे आणि बाकी सर्व स्त्री आहेत. एवढंच नाही, आमचा प्रियकर भगवान परमात्मा आहे आणि त्याची प्रियशी मी आहे. ही भूमिका ज्या अभंगामध्ये आहे त्याचं नाव विरहणी आहे. विरह संयोग झाला पण वियोगासाठी, आणि एकदा का वियोग झाला की मग तो सहन होत नाही. भक्ताला भगवान परमात्मा दुरावलेला सहन होत नाही. मग मात्र ते भक्त पडिले दूर देशी मज आठवे मनाती,
पाहिलं तर वैकुंठापासून आपला देश दूरच आहे का नाही? पडिले दूरदेशी, दूरदेशामध्ये पडले म्हणजे काय झालं? जो मुख्य भगवान परमात्मा आहे त्याच्यापासून मी दुरावले. दुरावल्याचा परिणाम असा झाला की आता मला तुमचा विरह सहन होत नाही. अशी विरहाची भूमिका आहे. आणि अशी विरहाची भूमिका श्री संत तुकोबराय प्रस्तुत अभंगामध्ये मांडत आहेत. कसं आहे? विरह म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, प्रेमाची अंतिम अवस्था आहे. विठाल विठाल. अगदी लक्ष देऊन ऐकलं की कळतं. शरीराला सुद्धा काही अवस्था आहेत आणि प्रामुख्यानं 3 अवस्था देहाला आहेत शरीराला. आपल्याला सर्वांना माहिती आहे, बालपणाची अवस्था आहे, दुसरी जी अवस्था आहे ती तरुणपणाची अवस्था आहे, म्हातारपण ही सुद्धा अवस्थाच आहे. मग अशा प्रकारच्या अवस्था जशा या शरीराच्या आहेत तशा अवस्था महाराज प्रेमाच्या सुद्धा आहेत. प्रेमाच्या अवस्था आहेत आणि त्या प्रेमाच्या 3 अवस्था आहेत. एक पूर्व रागाची अवस्था आहे, दुसरी मिलन रागाची अवस्था आहे आणि तिसरी विरह रागाची अवस्था आहे. विठाल संत महात्म्यांनी या सर्वच प्रेमाच्या अवस्था ग्रंथामध्ये नमूद करून ठेवलेल्या आहेत. पहिली जी अवस्था आहे त्याला पूर्वरागाची अवस्था म्हणतात. पूर्वराग कशाला म्हणावं याचा जर विचार केला तर भगवान परमात्मा आहे हे आपल्याला कळलं. गंमत कशी आहे बघा. आता भगवान परमात्मा कसा आहे? सच्चिदानंद स्वरूप भगवान परमात्मा आहे एवढंच कळलं. त्याचं रूप गुण वर्णन आपण ऐकलं आणि रूप गुण वर्णन ऐकल्यानंतर मग आपलं प्रेम त्याच्यावर जळलं. त्याला पूर्वरागाची अवस्था म्हणतात. श्री संत एकनाथ महाराजांचा अतिशय सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे ज्याचं नाव रुक्मिणी स्वयंवर. त्या रुक्मिणी स्वयंवरामध्ये सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या मुखातून भगवान श्री कृष्ण परमात्म्याचं गुणवर्णन रुक्मिणी मातेने ऐकलं आणि ऐकल्यानंतर तोच पती मला योग्य आहे, त्याच्या सोबतच मी लग्न करणार. आणि त्यावेळेस त्यांची जी प्रेमाची अवस्था निर्माण झाली, भगवान श्री कृष्ण परमात्म्याला अजून पाहिलं नाही परंतु त्यांच्यावर प्रेम मात्र रुक्मिणी माता व्यक्त करतात. त्याला पूर्वरागाची अवस्था म्हणतात. विठाल किती पूर्वरागाची अवस्था आहे. श्री संत एकनाथ महाराज रुक्मिणी मातेचं वर्णन करत असताना सांगतात, रुक्मिणी मातेने भगवान श्री कृष्ण परमात्म्याचं नुसतं नाव ऐकल्याबरोबर, नुसतं नाव ऐकल्याबरोबर रुक्मिणी मातेचं अंग रोमांचित व्हायचं, नेत्रातून अश्रू घळा 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 पडायचे. आणि नेत्रातून अश्रू नाही तर सगळ्या अंगाचा थरकाप उडायचा. कधी कधी रुक्मिणी माता मूर्छित होऊन खाली पडायच्या. ह्याला पूर्वरागाची अवस्था म्हणतात. मूर्छित होऊन खाली पडल्या. ज्या मैत्रिणी तिच्या आहेत त्या जवळ यायच्या, जवळ येऊन म्हणायच्या, अरे अरे पडत आहे, धरा धरा हिला. एवढंच नाही, काही मैत्रिणी जवळ यायच्या, आपल्या पदराने तिला वारा घालायच्या. एवढंच नाही तर महाराज काही मैत्रिणी ज्यांना माहीत होतं भगवान श्री कृष्ण परमात्मा म्हणून कोणी द्वारकेमध्ये राजा आहे, त्याच्यावर रुक्मिणी मातेचं प्रेम आहे, हे ज्यांनी ज्यांनी ओळखलं होतं त्यांनी सांगायचं, दुसरं तिसरं काही झालं नाही, काळजी करू नका. कृष्ण कीर्तीनं म्हणजे भगवान श्री कृष्ण परमात्म्यानं हिला झडपिलेलं आहे. कोण झडपितय कुणाला? पहिल्या काळामध्ये म्हण होती, भूत लागलं की झडपिलं म्हणायचं. विठाला नाथ महाराज फार सुंदर वर्णन करत आहेत.
अंग झाले रोमांचित, नेत्री बाष्प पैतात दाटत, शरीर चळचळा पै कापत, पडे मूर्छित धरणीये, एक म्हणती धरा धरा, एक म्हणत घाली ती पल्लवे वारा, एक म्हणती हे सुंदरा, कृष्ण कीर्तीने झडपिली पंढरीचे भूत मोठे, 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 भूत मोठे. आल्या गेल्या धरती झडपी वाटे. पंढरीचं भूत आहे ते लहान नाही. शास्त्रकारांनी सांगितलं त्याच्यासारखं भूत जगात दुसरं नाही. एको विष्णुर्महद्भूतम. विष्णू हे सगळ्यात मोठं भूत आहे. आपले जे चिल्लर भूत असतात का नाही श्रीरामांना, चिल्लरांना चिल्लर भूत असतात का इकडे, चिल्लर भूत, चिल्लर जे भूत त्याच्या नावाला पळून जातात. मग भूताचं भूत जे आहे तो पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे. आपल्याकडचे चिल्लर भूत असतात. मला उकळीतल्या सुद्धा भूताची माहिती झाल्या पोराईकडून. उकळीत सुद्धा भूत आहेत म्हणून सांगितलं त्यांनी बरं का. उकळीत सुद्धा भूत कुणाला माहित नसलं तर सांगूनच टाकतो एकदा कोणतं भूत आहे. उकळीत सुद्धा भूत आहे म्हणले वा. पोरांनी सांगितलं बरोबर रात्रीच्या 12, 1, 2 वाजता वड्यातून निघतय ह्या रस्त्यानं असं जातंय म्हणले. लहामानीच्या रूपात आहे म्हणले. पोरं सांगू लागले इथं मला. पण असले जे चिल्लर भूत असतात का नाही, टाचा पाठीमाग, पंजे पाठीमागन, टाचा पुढे, पाठीमागच असतात ते टाचा, पंजे पाठीमागन, टाचा पुढे, डोळे पाठीमाग आणि मान बरोबर पाठीकडं असं वळवीत आहे कर. ते तसले जे भूत असतात का नाही, त्या भूताचं भूत म्हणजे हे महाभूत. भूत जबर मोठं गबाई, भूत जबर मोठं गबाई, जबर मोठं गबाई, भूत जबर मोठं गबाई, हाली धडपड करत काही, धडपड करत काही, भूत जबर मोठं गबाई, भूत जबर मोठं गबाई, जबर मोठं गबाई, भूत जबर मोठं गबाई, जबर मोठं गबाई, भूत जबर मोठं गबाई, भूत लागलं नारदाला, भूत लागलं नारदाला, सात पोरं झाली त्याला, सात पोरं झाली त्याला,
सप्ताह झाला. प्रभू शास्त्री मारुतराव महाराज आमचे सगळे होते तिथे ते म्हणायला. ते म्हणले असलं नाचन असं गाथा भजनन असा हरिपाटन आम्ही कधी ऐकला नव्हता बाबा म्हणून. प्रभू शास्त्री म्हटल्यास काय बघायचंच काम नाही. जेवढे जगामध्ये सोंग आहेत तेवढे प्रभू शास्त्रीला मारुतराव महाराजला येते. विठाला असं भूतानं झडपिलं. काही मैत्रिणी म्हणू लागल्या मुळावर येता नाही तर मूळ एकदा तोडून टाकलं की पुन्हा फांद्यावर गेल्यास का खाली पडल्यास. फांद्यावर नुसत्या फांद्यावर खेळू लागल्यास पडत आहे माणूस. मुळावर यायचं. रुक्मिणी माता आणि अशा मैत्रिणी म्हणू लागल्या. कृष्ण कीर्तीने झडपिलेला आहे. आणि असा जे प्रेम आहे भेटण्याच्या अगोदरच त्याला पूर्वराग म्हणतात. प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर जो राग निर्माण होतो, राग या शब्दाचा अर्थ प्रेम आहे. जो राग निर्माण होतो त्याला मिलन राग म्हणतात. मिलन राग. भगवान पांडुरंग परमात्म्याची लीला आहे. रामेश्वर भट्टाच्या सांगण्यावरून श्री संत तुकोबरायांची गाथा पाण्यामध्ये बुडवली. श्री संत तुकोबरायांनी जन्मभर केलेलं काव्य आज इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडू लागलं आणि तुकोबरायांना मात्र अतिशय दुःख होऊ लागलं, खेद वाटू लागला. श्री संत तुकोबरायांनी इंद्रायणीच्या तीरावरच त्या ठिकाणी निश्चक्र अशा प्रकारचं उपोषण तेही 13 दिवस केलं. आणि 13 दिवस उपोषण केल्यानंतर भगवान परमात्म्याला त्यांनी आळवल्यानंतर साक्षात भगवान परमात्मा त्यांच्या भेटी करता बाळवेशामध्ये आला. बाळवेशामध्ये आला. आणि मग मात्र बाळवेशामध्ये आल्यानंतर त्या भगवान परमात्म्यांनी तुझ्या इंद्रायणीतील गाथा जशाला तशी आहे, उद्या काही लोकांना बोलाव आणि बोलावून ती गाथा काढून घे असं म्हणून बाळवेशामध्ये सांगितलं. श्री संत तुकोबराय म्हणतात मला त्यांनी आलिंगन दिलं आणि त्या आलिंगनाचा परिणाम मला समाधान त्यांनी केलं. त्याला मिलन राग म्हणतात. मिलन झालं की समाधान होतं. विठाला अशी मिलन रागाची अवस्था आहे. झाले माझे समाधान रूप गोजिरे सगुण निवविले मन आलिंगन देऊनी, याला मिलन राग म्हणतात. आणि अशा प्रकारचा मिलन राग झाल्यानंतर काही प्रतिबंधामुळे त्यांच्यामध्ये वियोग होतो. वियोग काही प्रतिबंधामुळे. अनेक प्रकारचे प्रतिबंध आहेत ते आपल्याला ऐकायचे, परंतु अशा प्रकारचे अनेक जे प्रतिबंध आहेत त्या प्रतिबंधामुळे जो संयोग झालेला आहे त्या संयोगाचा वियोग होतो. आणि वियोग झाल्यानंतर त्या प्रेमाची जी अवस्था आहे त्याला विरह राग म्हणतात. विठाल विठाल. आणि अशा विरह रागाच्या अवस्थेमध्ये जो भक्त आहे, आता भक्ताकडे यायचं आहे आपल्याला. विरह रागाच्या अवस्थेमध्ये जो भक्त आहे, भगवान परमात्म्यापासून वियोग झालेला आहे, परंतु पुन्हा भगवान परमात्म्याच्या भेटीची इच्छा आहे. भगवान परमात्म्याच्या भेटीची इच्छा आहे. वियोग झाला, सहन होत नाही. भगवान श्री कृष्ण परमात्म्यांनी रासक्रीडेमध्ये गवळणींना संयोग दिलेला आहे, परंतु काही प्रतिबंध गवळणींच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेले आहेत. अहंकार निर्माण झालेला आहे, काही विकार निर्माण झालेला आहे आणि त्याच्या योगे भगवान परमात्मा गवळणीपासून दुरावलेले आहेत. आणि जसेही गवळणीपासून दुरावले महाराज, त्या गवळणींना वाटू लागलं पुन्हा भगवान परमात्म्यांनी आम्हाला भेट द्यावी. कानया रे जग जेठी, कानया रे जग जेठी, कानया रे जग जेठी,
परीक्षा घेत असतात मारुतराव महाराज मधून. मारुतीचं लक्षणच आहे परीक्षा घेत. ते माणसं असू जात नाही तर राक्षस असू जात. विठाला संयोग झालेला वियोग झाला की अशा प्रकारचा विरह निर्माण होतो. ही विरह रसातली गवळण आहे. कानयारे जग जेठी देई भेटी एक वेळ काय मोकलिले वनी सावजांनी वेडिले. या ठिकाणी सावज म्हणजे शत्रू आहे. सावज म्हणजे शत्रू. शत्रू कोण आहे? सावजांनी वेडिले म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये जो अहंकार आला, एवढा ब्रह्मांड नायक जगाचा मालक आणि आमच्या सोबत रास क्रीडा खेळतोय, आम्ही त्याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहोत, एवढाच अहंकार आला. आणि मग अहंकार आला की देव निघून जात असतो. विठाला एक नमुना सांगितला. अहंकार आला की देव निघून जात असतो. एकदा देव निघून गेला की मग कळतं आता वियोग सहन होत नाही. मग त्याची वाट बघावी लागते. पूर्वीच्या काळामध्ये युद्धाचे प्रसंग असायचे. पूर्वीच्या काळामध्ये युद्धाचे प्रसंग. आणि मग युद्ध करत असताना बरोबर दसऱ्याला शत्रूवर चाल करून जायचं. दसऱ्याच्या दिवशी बरं का, शत्रूवर चाल करून जायचं. आणि आषाढामध्ये मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ लागला की आता पाऊस येणार, युद्ध बंद व्हायची आणि आपापली माणसं आपापल्या घरी परत यायची. मग युद्धावर गेलेले शूरवीर पुरुष असायचे. युद्धावर गेलेले शूरवीर पुरुष. आणि अशा प्रकारचे जे शूरवीर पुरुष आहेत ते युद्धावर गेल्यानंतर घरी ज्या राहिलेल्या स्त्रिया आहेत, मेघांचा गडगडाट झाला, विजांचा कडकडाट झाला की आता आपले मालक पती परत येणार म्हणून त्याच्या वाट बघायच्या. वाट बघायची रात्रंदिवस तळमळ. आमचे मालक आता घरी येणार, आमचे मालक आता घरी येणार. आणि मग अशा प्रकारची जी विरह अवस्था आहे ती विरह अवस्था भक्ताची सुद्धा होते. आणि मग या ठिकाणी संत महात्मे हीच प्रेमाची अवस्था स्वतःला स्त्री समजतात आणि भगवान परमात्म्याला पुरुष समजून त्याविषयी प्रेम व्यक्त करतात. मग हे प्रेम व्यक्त करत असताना श्री संत तुकोबराय असोत, श्री संत एकनाथ महाराज असोत, निळोबाराय असोत किंवा संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज असोत, यांनी स्वतःला स्त्री समजलेला आहे. अनेक अभंग आहेत त्याचे आपल्याला पाहायचे आहेत. पण स्त्री समजत असताना स्त्री का समजावं याचा थोडा खुलासा आपल्याला करावा लागेल. विठाला नारद भक्तिसूत्र नावाचा ग्रंथ आहे आणि त्या नारदांनी त्या ठिकाणी ही भूमिका व्यक्त केलेली आहे. नारद भक्तिसूत्रामध्ये सांगतात भक्ती ही साधना आहे. कशाची साधना आहे? भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची साधना आहे. आणि भक्ती ही साधनाची आहे. भक्ती जो शब्द आहे हा शब्द स्त्रीलिंगी आहे. कसा शब्द आहे ते? स्त्रीलिंगी शब्द आहे भक्ती. ते व्याकरणाच्या दृष्टिकोनातून हा हू करून तुम्हाला सांगता आला असतं, पण तेवढी काही गरज नाही आपल्याला. भक्ती स्त्रीलिंगी शब्द आहे एवढं जरी आपल्याला कळालं तरी बस झालं. भक्ती स्त्रीलिंगी शब्द आहे. मग जे भक्ती करतात ते शास्त्रांनी सांगितलं पुरुष कशी. विठाला विठाला भगवान परमात्मा एक पुरुष आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये स्वतः भगवान श्री कृष्ण परमात्म्यांनी सांगितलं या जगामध्ये एकच पुरुष आहे आणि तो उत्तम अशा प्रकारचा पुरुष मी आहे. उत्तम पुरुष काय सांगितलं? उत्तम पुरुषस्त्वन्य आहे का नाही? परमेत्मा त्युदारतः. असा पुरुष कोण आहे? मी आहे. मग एक जगामध्ये जर तो पुरुष असेल तर शास्त्रकारांनी सांगितलं तोच पुरुष सोडून बाकीच्या सर्व स्त्रिया आहेत. व्यवहार असू द्या, परमार्थ असू द्या,
आता व्यावहारिक दृष्टीनं स्त्री पुरुष आपल्यामध्ये भेद जरी दिसत असला तरी परमार्थ क्षेत्रामध्ये आपण सर्वजण स्त्री आहोत. विठाल संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज ज्यांनी आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया रचला त्यांनी काय म्हटले ते पाहूया. ते म्हणतात मी पत्नी झाले आणि माझा पती कोण आहे? भगवान परमात्मा आहे. मी काय केलाय? आंबुला केला. आंबुला दुरांबुला केला गे माये, दुरांबुला केला गे माये, दुरांबुला केला गे माये, दुरांबुला केला गे माये. हे ब्रह्मादिकासी तो न पडे ठाये, ब्रह्मादिकासी तो न पडे ठाये, ब्रह्मादिकासी न पडे ठाये. हलवून चालून ये सैरावैरा काही बोलून ये, ब्रह्मादिकासी का बोल पडे खाये, ब्रह्मादिकासी न पडे खाये. हलवून चालून ये सैरावैरा काही बोलून ये, ब्रह्मादिकासी न पडे खाये. हे हलवून चालून ये सैरावैरा काही बोलून ये, विधानाला गेला गे ब्रह्मादिकासी न पडे खाये. हलवून चालून ये सैरावैरा काही बोलून. सुंदर प्रमाण श्रीमंत महाराजांनी दिलं. दुरुडू आंबुला केला गे बाई, ब्रह्मादिका तो न पडे ठाई. हालू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये. ऐक ना, कीर्तनामध्ये चांगले कीर्तनामध्ये सैरा वैरा काही बोलू नये. भगवान परमात्म्याविषयी चालले. सैरा वैरा काही बोलू नये. कुणाविषयी? भगवान परमात्म्याविषयी. त्या भगवान परमात्म्याला आम्ही पती केलंय. मग व्यावहारिक दृष्टीनं ज्यानं पती केलाय तिनं सुद्धा बोलू नये. विठाला विठाला. श्री संत तुकोबराय त्याच्या पुढे जाऊन स्पष्ट शब्दामध्ये सांगतात. घर रे झाले पटराणी बळे, घर रे झाले पटराणी बळे. वरिले सावळे, वरिले सावळे परब्रह्म. हातीने महाता फिरे आघारी, हातीने महाता फिरे माघारी. वैरे झाले गोविंदा, पैसले शेजारे दारे गोविंदा. हे हातीने महाता फिरे माघारी, हातीने सुंदर महाराज आता बघायचंच काम नाही. आमच्या नामदेवराने जोडच सगळा घातलाय असा. जोड घालायलाही भारी आहे. जोड घालाय बी भारी आहे, जोड लावाय बी भारी आहे. विठाला अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे श्री संत तुकोबराय आहेत. ते सुद्धा म्हणतात हाची ने माता न फिरे माघारी.
बैसले शेजारी गोविंदाचे, घर रिघी झाले पटराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. बघा आता तुकाराम महाराज बाई येत होय देवाला पती करा. अहो भक्ती शास्त्रामध्ये स्वतःला स्त्री समजलेले आहे. विठाल अहो त्यांनी अजून पुढे जाऊन सांगितलं किती पतिव्रता धर्म आम्ही सांभाळलाय, किती पतिव्रता. भगवान परमात्म्याला सांगतात अजून आम्हाला का भेट देत नाहीस. अरे तू पुरुष सोडून आम्ही दुसऱ्या पुरुषाचं दर्शन सुद्धा घेतलं नाही, दर्शन सुद्धा घेतलं नाही. पर पुरुषाचे सुख भोगे तरी उतरोनी करी घ्यावे शीस उतरोनी हे सगळं विरहणीचं बोलालो मी आता. हे जे होते का नाही अभंग सगळे हे विरहणी प्रकरणातले अभंग आहे. ज्यांनी विरहणी प्रकरण वाचले आमचे मुंजादेव महाराज या ठिकाणी आहेत, ऐका नाही. मुंजादेव महाराजाचं सुरुवातीलाच नाव घ्यायला पाहिजे होतं, पण हे कुणाचंच नाव घ्यायचं नाही हे डोक्यात बसले. माणसाच्या मनावर काहीच नाही, सगळं दुसऱ्याच्याच मनावर चालले. अभ्यास करायचा आम्ही, वक्ते आम्ही. मधुकररावना खासगावात नियम सांगायचा आणि मधुकररावाचंच नाव घ्यायचं नाही. विठाला आणि आता महाराज लोकांना त्यांची जाणीव झालेली आहे, त्याच्यामुळे महाराज लोकही नाराज होत नाहीत. फलाण्यानं नावच घेतलं नाही, बिस्ताऱ्यानं नावच घेतलं नाही, यायचं आपलं कीर्तन करायचं निघून जायचं. काय करायचे प्रल्हाद मामा कुणाच्या नावानं आपल्याला. बऱ्याच लोकांनी सांगितले नावात काय आहे. उपजिले या बालकाशी ठेविले नावेशी ओ देत उठी. उग नाव ठेवलेलं असतंय. हे नाव होतं लक्ष्मी, होय नाव होतं लक्ष्मी. आणि आडरानात गौऱ्या येचू लागली, टोपलं उचलायला सुद्धा माणूस नव्हतं तुझं. नाव लक्ष्मी, काय करायचं लक्ष्मी. एकाचं नाव होतं धनपाल. नालीच्या कडीला चणे पडले होते, चणे येचू लागलं. चणे आणि चणे वेचत असताना आमच्या रावसाहेब मामानं उगत दणकावून त्याला विचारलं कोण आहेस तू. ते भेट नव्हतं रावसाहेब मामाच्या मिशाली. ते म्हणला मी धनपाल आहे, धनपाल. नाव धनपाल आणि नालीच्या कडीला चणे वेचायले. काय करायचे नावाला. विठाला मग मात्र अशा प्रकारे या ठिकाणी महाराज विरहणी प्रकरण जे आहे, या विरहणी प्रकरणामध्ये भक्ती सूत्रामध्ये या ठिकाणी सर्व संत महात्म्यांनी स्वतःला स्त्री समजलेला आहे आणि स्त्री समजून भक्ती करू लागलेले आहेत. भक्ती करत असताना श्री संत तुकोबराय सांगतात पर पुरुषाचे सुख भोगे तरी उतरोनी करी घ्यावे शीश. बरं हे जे प्रेम चाललंय मागापासून हे एकतर्फी आहे का सुभाषणा. हे एकतर्फी प्रेम नाही. आपण भक्तांनी भगवान परमात्म्याला पती मानलं
पण पतीनं सुद्धा ही माझी पत्नी आहे म्हणून सांगावं लागल. होय, व्यवहारामध्ये चालता चालता उगं कुणा काही बी म्हणल्यानं जमत आहे का? ही माझी पत्नी आहे म्हटलं तर त्या पत्नीनं सुद्धा म्हणावं लागलं हा माझा पती आहे. आणि जर पत्नीनं सांगितलं हा माझा पती आहे तर पतीनं सुद्धा सांगावं लागेल ही माझी पत्नी आहे. संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, स्वतः भगवान परमात्म्याने सांगितलंय ह्या माझ्या पत्नी आहेत म्हणून. माझ्या सहित वेगळं नाही. तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे, काय शिन्य लाजे तयाची निमी. ऐका नाही, कलत्र या शब्दाचा अर्थ आहे पत्नी. तैसे ते माझे कलत्र पत्नी हे जाणीजे, ह्या सगळ्या माझ्या पत्न्या आहेत भगवान परमात्म्यानं सुद्धा सांगितलंय महाराज. म्हणून हे जे संत महात्मे विरहामध्ये या ठिकाणी दुःख व्यक्त करत आहेत की भगवान परमात्मा आम्हाला पुन्हा भेट देईल काय, भगवान परमात्म्याची आमची भेट होईल काय. आणि मग मात्र अशा प्रकारची भगवान परमात्म्याच्या भेटी करता या ठिकाणी महाराज अनेक प्रकारची साधनं त्यांनी केलेली आहे. कर्म मार्गाचं साधन अवलंबलं. कर्म मार्गाचं साधन, कर्म मार्गाच्या साधनामध्ये फार अडथळे आहेत, सोपं नाही, दुस्तर कर्म आहे. कर्म धर्म नव्हती सांग उन्या अंगी पतन, भलत्या काळी नामावळी. ऐका नाही, कर्मधर्मामध्ये फार संयोगाने. म्हणून तर संत महात्म्यांनी सांगितलं जे कर्म आपण करतो ते सुद्धा नाशिवंत आहे. ऐका नाही, तुका म्हणे त्याचे कळले महावर्म. जे जे कर्म धर्म नाशिवंत, कर्म धर्म नाशिवंत आहेत. आणि कर्म धर्म नाशिवंत नुसते नाहीत तर ते दुस्तर आहेत. कर्म मार्गाने जर जायचं म्हणलं तर अतिशय कठीण आहे. भगवान नाना साधनाच्या केला खटापट, साधनाच्या केल्या खटपटा, वेगवेगळे साधन केले. कर्म मार्गाचं दुस्तर साधन आहे म्हणून सोडून दिलं, ज्ञान मार्गाच्या पाठीमागे लागले. ज्ञान मार्गाचं साधन सुद्धा सोपं नाही, अतिशय सूक्ष्म आहे. हे ज्यावेळेस कळालं त्यावेळेस ज्ञान मार्ग सोडून दिला, योग मार्गाच्या पाठीमागे लागले. कोणी कोणी जप करू लागलं, अनंत महाराजासारखं तप करू लागलं असं उभा राहून. काही जण तप करतात, काही जण जप करतात, काही जण योग करू लागले. आणि योग करत असताना महाराज हे जे जपी तपी योगी आहेत का नाही, हे कुठंतरी हिमालयाच्या कपारीमध्ये जातात आणि त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची साधना करतात. साधना, पण एवढी साधना केली तरी त्यांना वैकुंठाची प्राप्ती होईलच असं सांगता येत नाही. वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी
योग याग विधी येणेनो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. आता जास्त सांगायचीच गरज पडली नाही, इतकं शेवटचं प्रमाण दिलंय. ययाती राजा फिरू लागली हिमालयात. जटा वाढलेले जपी, मंत्र जपत बसलेले जपी, जटा वाढवलेले तपी, योग करणारे, साधना करणारे योगी ययाती राजांनी पाहिले. आणि ययाती राजांनी त्यांना प्रश्न केला, तुम्हाला खरोखरच वैकुंठाची प्राप्ती होते का? हो, ते साधक म्हणले, होईलच असं सांगता येत नाही, पण आम्हाला शास्त्रांनी हे मार्ग सांगितलेले असल्यामुळे आम्ही जप तप योग जन्मभर करणार, देह पडेपर्यंत करणार, आम्ही ही साधना सोडणारच नाही. ययातीला नवल वाटलं. ययातीने विचारणा केली, म्हणले तुम्ही सोडणार नाही खरंय, पण यानं निश्चित तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती यदा कदाचित जर झाली, आपण गृहीत धरूया तप केलं, जप केला, जन्मभर त्या ठिकाणी योग केला, आणि योग केल्यानंतर त्यांना वैकुंठाची प्राप्ती झालीच, तर ययातीनं सांगितलं तुमच्या सोबत किती लोकांना घेऊन जाता येतो? मग मात्र ते जपी तपी योगी थांबले. त्यांनी सांगितलं आमच्याच एकट्याच्या जाण्याची पंचायत आहे. आम्हाला जरी या साधनेनं सिद्धी प्राप्त झाली, भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली, तरी आम्हाला दुसऱ्याला सोबत घेऊन जाता येत नाही. काही एखादेनी वैकुंठा जावे. ज्यानं साधना केली त्यालाच वैकुंठाला जाता येतं. ययातीने कपाळावर हात मारून घेतला. ययाती राजा म्हणजे सर्वसामान्य नाही, अतिशय सर्वश्रेष्ठ राजा ययाती होता महाराज. नहुस राजाचा पुत्र, अतिशय पुण्यवान ययाती राजा आहे. आणि त्या ययातीनं कपाळात मारून घेतलं. विचार केला, एवढी रात्रंदिवस साधना करायची, जन्मोने जन्मी साधना करायची, आणि जन्मच्या जन्म साधना करून एकट्यानंच फक्त वैकुंठाला जातं. काय अर्थ आहे? ययाती राजानं जे ठरविलं की नाही, ययाती राजा तिकडून आले आणि त्यांनी सांगितलं एक साधन अतिशय सर्वश्रेष्ठ आहे. अरे जप रात्रंदिवस करून, तप रात्रंदिवस करून, योग रात्रंदिवस करून क्वचित कोणीतरी एखादा वैकुंठाला जातो. मी माझं राज्यच वैकुंठ करतो म्हणले. बस. अरे बापरे, काय ताकद असेल, सामर्थ्य आहे. पण तशी साधना आता आहे सामर्थ्यवान त्यांनी काढून दिलेली आहे. काही एकादेनी वैकुंठा जावे, तै वैकुंठची केले आघवे, आणि नाम घोष बरवे, धवळले विश्व विठाला. अरे ययातीने सांगितलं जप सोडा, तप सोडा, योग सोडा, आता एकच साधना करा, नाम साधना. त्याच्या योगाने तुम्हाला भगवंताची निश्चित प्राप्ती होणार आहे. वैकुंठच केलं महाराज, राज्यच वैकुंठ करून टाकलं. नाम घोषानं. जवळेकर मामा कशानं? तेवढं तरी लक्षात राहावं. नाम साधना केली, ययाती राजानं सगळं राज्यच वैकुंठ केलं. पुंडलिक रायानं साधना केली, वैकुंठच पृथ्वीवर आणलं. तुका म्हणे पीठ, तुका म्हणे
आता प्रभूशास्त्री येतं मी उग सर्वसामान्य आहे. लय मोठी गायक मंडळी मी नेहमी सांगत असतो ह्यांच्या मनात आलं तर गाडी कुठं उलती त्याला पता लागू देत नाहीत. विडाला तुका म्हणे पेठ भूमीवरी हे वैकुंठ. मग हे आणण्यासाठी जप तप योग केला, नाना साधनाच्या खटाटोप केला. आणि नाना साधनाचा खटाटोप करत असताना परिश्रम कमी झाले नाहीत. परिश्रम कमी झाले नाहीत बर का. एखादा गरिबीतून कलेक्टर व्हावा, गरिबीतून कलेक्टर झाला, घरी लाईट नाही, खायला अन्न नाही, रस्त्यावर बसायचं आणि रस्त्यावर बसून रस्त्यावरती लाईट लावलेली असते का त्याच्या खाली अभ्यास करायचा रात्रंदिवस. रात्रंदिवस खायला अन्न नाही, कधी एक वेळ जेवण मिळायचं, कधी जेवणच मिळायचं नाही, आई वडिलाचं प्रेम मिळालं नाही. पण प्रारब्ध बलवत्तर आहे, प्रारब्धाच्या योगाने कलेक्टर झाला आणि कलेक्टर होऊन खुर्चीवर बसला. खुर्चीवर बसल्याबरोबर आजपर्यंत जेवढे काही आम्ही परिश्रम घेतले ते परिश्रम शुल्लक वाटतात महाराज, शुल्लक माणसाला. तसं अनेक प्रकारच्या साधना संत महात्म्यांनी केल्या, श्री संत तुकोबरांनी अनेक परिश्रम घेतले. पण एवढे परिश्रम घेऊन श्री संत तुकोबराय म्हणतात आम्ही अवीट अशा निज सुखाची प्राप्ती केली. साधिले अवीट निज सुख, साधिले अवीट निज सुख, साधिले अवीट अवीट निज सुख, साधिले अवीट. क्षण भरी आम्ही सोशिले वाईट, 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 क्षण भरी आम्ही सोशिले वाईट. साधिले अवीट निज सुख, साधिले अवीट निज सुख, निज सुख साठी मांडी मागे केल्या बरोबर, साठी मांडी मागे केल्या बरोबर. साधिले अवीट निज सुख, साधिले अवीट निज सुख, साठी मांडी मागे केल्या बरोबर, साठी मांडी मागे केल्या बरोबर. क्षण भरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निज सुख, साधिले अवीट निज सुख. क्षण भरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निज सुख, साधिले अवीट निज सुख. क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, साधिले अवीट निज सुख. रात्रंदिवस परिश्रम केले पण आता सुखाची प्राप्ती झाली. सुखाची प्राप्ती झाल्यामुळे मागे जे आम्ही परिश्रम घेतले ते आम्हाला आता क्षणभर वाटू लागले. आहे का नाही? क्षणभराचे अनेक अर्थ आहेत. मी आता लावला असाही जमतंय. आणि संत महात्म्यांच्या भाषेत पाहायचं झालं तर क्षणभर या शब्दाचा अर्थ जन्मभर आहे. विठाल संत सम्राट
हरिपाठाच्या पहिल्याच अभंगात म्हणतात, देवाचे द्वारी उभा क्षणभरी. क्षणभर उभं राहिले नुकतं देव भेटत असतंय का प्रभू मा? होय, रात्रंदिवस भेटून 2 घंटे कंबर बांधून सुद्धा स्वप्नात सुद्धा देव याला तयार नाही. मला अजून काही देवाचं स्वप्न पडलं नाही बाबा. विठाला मुंजादेव महाराजांना मात्र एके दिवशी फोन केला होता. स्वप्नामध्ये डोळ्याच्या पुढचा पांडुरंगच जाय नाही म्हणली. काय मग मुंजादेव महाराजाला मी पर्याय सांगितला, एकदा जा आणि पंढरपूरला जाऊन दर्शन करून या. तेव्हापासून येणं झालाय. पंढरपूरला जावं लागतं त्याच्यासाठी पंढरपूरला जावं लागतंय का? कसं आहे, शेतातला जे देव लागला त्याच्याच पुढे नेऊन नारळ पडावं लागत असतं. आजा करून बसलेला असतंय, पंजा करून बसलेला असतंय, मसोबा असतंय, रस्त्यात आसरा असत्यात. कोणता देव लागलं कधी काय होईल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळं कोणता देव लागलाय त्या देवालाच आपल्याला भजावं लागते बरं का. लागली आसरा, नारळ फोडलं मसोबाला, साहेब गुण येत नाही, गुण येत नाही, गुण येत नाही. विठाला असलं सांगत सांगतच 2 घंटे होते हो. लईच कमी टाइम ठेवलाय लोकांनी. 5 घंटे ठेवते. त्या गडबडीमुळं, ते गुडघे दुखीमुळं, ह्याच्यामुळं असले हे 3-4 घंटे. आता हे पहिलं चरण आणि दुसरं चरण कवा सोडावं, कवा माणसानं कस करावं, कधी जेवावं, कधी काय करावं, कधी बाईवर बोलावं. अवघड गोष्टी आहेत, अवघड. हे 2 तासाचा टाइम उग कमीत कमी 3 तास तरी करा गड्या. विठाला 3 तास कार्यक्रम केला. 3 तासाचा कार्यक्रम 1 ते 4, 12 ते 3 असे जर टाइम ठेवले तर महाराजही पळापळी करीत नाहीत हो. ह्या 2 घंट्याच्या टाइमून पळापळ्या व्हायला. दिवस मोठा, कीर्तन कमी. 2 घंटे कीर्तन म्हणलं आहेच काय. चालीमध्ये अर्धा तास, परिहार देण्यामध्ये अर्धा तास, बोलायला तास, आणि मग ते तास तिकडून पलीकडून फिरून ये तो इकडे तास होऊन चाललंय. शेतामध्ये तासच फिरतात की आपण. मुरडन फिरते तरच कीर्तन संपालय. विठाला क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, साधिले अवीट निज सुख. ऐक नाही, अवीट जे कधीच विटत नाही त्याला सुख म्हणायचं, आणि जे विटणार आहे त्याला दुःख म्हणायचं. विठाला संत महात्म्यांनी सांगितलं, न विटणार जगामध्ये एकच आहे आणि तो पांडुरंग परमात्मा. विटे गे माये विटे ना, विट गे माये विटे ना, विट गे माये विटे ना, विट गे माये विटे ना. जवळी आहे परी ते भेटे ना, जवळी आहे
अविट ते विटेवरी आविटे गे माय विठे ना जवळ आहे परी हो भेटेना अविट गे माई विटेना आपण जवळी आहे परी भेटेना भेटत नाही वीट नाही पांडुरंगी वाडे अंगी आर्तते ऐक नाही मग पांडुरंग परमात्मा जर विटणारा नाही तर मग त्याची भक्ती केल्यानंतर ती भक्ती तरी कशी विटल भक्ती रस सुद्धा विटत विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस विठे आईचे सुख नो हे भक्ती रस विठे आईचे सुख नो हे भक्ती रस विटे आईचे सुख नो हे भक्ती रस विटे आईचे सुख नो हे भक्ती रस विटे आईचे सुख नो हे भक्ती रस ए विटे आईचे सुख नो हे भक्ती रस विटे आईचे सुख नो हे भक्ती रस विटे आईचे सुख नो हे भक्ती रस हे पुरता पुरती आस सेवावे सेवावे पुरता पुरती आस सेवावे सेवावे विटे आईचे सुख नो हे भक्ती रस विटे आईचे सुख नो हे भक्ती रस पुरता आबाळ जोरात आलेलं दिसायला नाही का विठोबा क्षणभरी आम्ही सोसिले वाईट साधिले अवीट निज सुख जे विटणार नाही जे नाशिवंत नाही अशा प्रकारच्या सुखाची आम्ही प्राप्ती करून घेतलेली आहे आणि तसं आपल्या संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या उकळी गावातील आमच्या पार्वतीबाईंनी सुद्धा महाराज आषाढी एकादशीच्या दिवशी जाऊन ह्याच नुजसिकाची प्राप्ती केली आहे विठाला विठाला जन्मभर एकादशी धरल्या पार्वतीबाईंनी जन्मभर एकादशी धरल्या एकादशी धरत असत म्हणे मी इथं आल्यासच विचारले तुम्हाला कसं काय माहीत म्हणते एकादशी धरत होत्या आणि ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान परमात्म्यांनी दूतांना पाठवलं अशा वेळेला एकादशीच्या दिवशी महत्वाच्या पर्व काळावर साधला पर्व काळ गेला अंतरीचा गेला अंतरीचा
साधला. आषाढी एकादशी अतिशय सर्वश्रेष्ठ एकादशी आणि अशा एकादशीच्या दिवशी त्यांनी आपलं देह ठेवला महाराज. कारण जन्मभर एकादशी होत्या आणि एकादशीचं व्रत फार मोठं आहे. ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरती जन, गाती ऐकती हरिकीर्तन, ते समान विष्णूशी. एकादशीचं महत्त्व एवढं आहे. ते विष्णूच होऊन जातात आणि म्हणून त्यांना नेण्यासाठी विष्णुदूतच येतात. त्या दिवशी यम येत नाही. आणि विष्णुदूत न्यायला आले याचाच अर्थ निज सुखाची प्राप्ती त्यांना झाली. मरणात वळकावं लागते, मरणात. बाकी काय केलं ते बघायचं नाही. आम्ही भरपूर केलंय. सांडी मांडी सांडी मांडी मागे केल्या भरवारी, 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 केल्या भरवारी, सांडी मांडी मागे केल्या भरवारी, सांडी मांडी मागे केल्या भरवारी, सांडी मांडी मागे केल्या भरवारी, अधिकची पारी दुःखाची अधिकची पारी दुःखाची दुःखाची, सांडी मांडी मागे केल्या भरवारी, सांडी मांडी मागे केल्या भरवारी, अरे कधी पारी दुःखाची आधी कधी परी दुःखाची दुःखाची, कांडी मांडी मागे केल्या भरवारी, कांडी मांडी मागे केल्या भरवारी, हे सांडी मांडी मागे हा हा केल्या भरवारी, सांडी मांडी मागे हा हा केल्या भरवारी, अधिकची परी दुःखाची, अधिकची परी दुःखाची, हे केल्या भरवारी, सांडी मांडी मागे केल्या भरवारी, अधिकची परी दुःखाची, अधिकची परी दुःखाची, कीर्तन बी संपत आले आणि शेवटी प्रमाण बी मस्त झालं. आता भैरशिवेश दुसरं काहीच म्हणायचं नाही आपण. विठाला कारण अनेक प्रकारच्या साधना केल्या, परंतु त्या साधना अधिकच दुःख देऊ लागल्या. संसारामध्ये माणूस अनेक प्रकारचे हातपाय हलवण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याच्यापासून सुख आजपर्यंत कुणाला मिळालं नाही. प्रत्येकाला दुःखाचीच प्राप्ती झालेली आहे. म्हणून श्री संत तुकोबराय म्हणतात, आम्ही खूप साधना केल्या, या संसारामध्ये अनेक प्रकारे भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता अनेक परिश्रम घेतले, कष्ट घेतले, पण त्या परिश्रमाचा शेवट मात्र दुःखामध्ये झाला. आणि म्हणून आजची आमची साधना अतिशय परिपूर्ण झाली. आणि ती साधना एकदा का परिपूर्ण झाल्यामुळे आता मात्र आम्हाला अवीट अशा निजसुखाची प्राप्ती झालेली आहे. अवीट निजसुख म्हणजे साक्षात भगवान परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे. आणि भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ आम्हाला जागा जाहीर मिळालेली आहे. म्हणून आता आम्ही जन्ममृत्यूच्या बंधनामध्ये येणार नाही, अडकणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तू का म्हणे येणे जाणे नाता, तू का म्हणे
मांडे मागे गेल्या बरोबर राहिलो आनंदा ये पाये राहिलो आनंदा ये पाये राहिलो आनंदा ये पाये राहिलो आनंदा ये पाये मांडे मागे गेल्या बरोबर मांडे मागे गेल्या अधिकची परी दुःखाची या अधिकची परी दुःखाची अधिकची परी अधिकची परी दुःखाची अधिकची परी दुःखाची अधिकची परी दुःखाची अधिकची परी दुःखाची मांडे मागे गेल्या बरोबर मांडे मागे गेल्या बरोबर तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची ये पायी ऐका ना येणं जाणं नाही म्हणजे आता खेपा खुंटल्या ऐका ना आणि खेपा एकदा का खुंटल्या की मग मात्र भगवान परमात्म्याशी आम्ही एकरूप झालो. आता भगवान परमात्म्याशी एकरूप झाल्यामुळे आवीट अशा निजसुखाची प्राप्ती झाल्यामुळे आता जन्म मृत्यूच्या बंधनात नाही. आता जन्मणे नाही आणि मरणे नाही ऐका ना पुनरपी जननम पुनरपी मरणम आहे का नाही याच्यातून आम्ही आता मुक्त झालो. आता आम्हाला यायचं नाही जायचं नाही म्हणजेच जन्म मृत्यूच्या बंधनात अडकायचं नाही. जन्म मृत्यूच्या बंधनात अडकायचं नाही याचाच अर्थ काळाची सत्ता आमच्यावर आता चालत आहे का नाही. माता भगिनी सर्वांच्या वतीने आपण भगवान परमात्म्यांना या ठिकाणी प्रार्थना करूया की आमच्या पार्वतीबाईंना तुमच्या चरणाजवळच ठेवा आहे का नाही आणि मुक्त अशा अवस्थेमध्ये त्यांना राहू द्या. अशा प्रकारे या ठिकाणी आपण भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया आणि कीर्तन रूपी सेवेला आता पूर्णविराम देऊया. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मावळे ज्ञानवान मावळे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मावळे ज्ञानवान मावळे महाराज ज्ञानेश्वर मावळे ज्ञानवान मावळे या ठिकाणी उपस्थित सर्व श्रोते मंडळी भजनी मंडळ तर आहेच अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं भजनी मंडळ आहे. गावातील आहे बाहेर गावचं आहे. मृदंगाचार्य मंडळी ही तशीच आहे आणि उपस्थित श्रोते मंडळीमध्ये आमचे मुंजा भाऊ म्हणण्यापेक्षा आता महाराजच म्हणावं लागलं नाही तिला राग येईल नाही तर मी असंच एक जणाला म्हणलो ते म्हणला महाराज म्हणायला काही तुम्हाला बिघडालंय का म्हणले तुमचं म्हणून मुंजा महाराज त्यांना आधी गुरुजी सर काही बी म्हणून आम्हाला सवय लागली. मुंजा महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर सुभाष नाना आहेत आमचे ढेबेवाडीकर आहेत. जवळेकर मंडळी इथं बरीच आलेली आहे. शिरसमून या ठिकाणी मंडळी आलेली आहे. त्याचबरोबर आमचे रामदादासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व गावातील मंडळी जे कार्यकारी मंडळी आहे का नाही रावसाहेब मामा आहेत इकडं बसलेले दिरकर मामा आहेत अंगद मामा आहेत ते नाना आहेत दयानंद भाऊ आहेत. कुठं आहेत की दयानंद भाऊ पण नाव घेतले बरं का तिला सांगा माघारी. राम अण्णा इथं बसलेले इथं
त्याचं नाव मला घ्यावंच लागेल. त्याच्याकडे जेवायची व्यवस्था केली कमी जास्त वाढीत बसते, त्याच्यामुळं नाव घेतलेलं बरं. आता खुश राहतात आमचे रामांना, आहे का नाही. आता मात्र सगळी पब्लिक खुश होत्या, मस्तपैकी सगळ्यांनी जेवण करायचे, आहे का नाही. आणि आमच्या आई सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत बरं का. आई सुद्धा आलेल्या आहेत आमच्या मातुश्री. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची मंडळी आहे, श्रीरामांना आहेत. आता नावच कुणाकुणाचे घ्यावं प्रल्हाद मामा, आता बंदच करून टाकतो, आहे का नाही. चाल द्यायच्या का? द्या चाल. हा ढेबेवाडी पुढं ढेबेवाडी त्यांना डोंगर पिंपळा दुर्वापद गावकरी पुढे रावसाहेबांना मागे अंग घेते. तुका म्हणे येणे जाईन आता, तुका म्हणे येणे जाणे नाही आता, तुका म्हणे आणि आता, तुका म्हणे जाणे नाही आता. राहिलो आनंदाचे पायी, राहिलो आनंदाचे पायी, सानी मानी केल्या बरोबरी, सानी मानी केल्या बरोबरी. राहिलो आनंद पायी, राहिलो आनंद पायी, सानी मानी केल्या बरोबरी. आणि माने राहिलो आनंदाचे पायी, पायी रे आरा, राहिलो आनंदाचे परी, परी परी. राहिलो आनंदाचे पायी, राहिलो आनंदाचे पायी, सानी मानी केल्या बरोबरी, सानी मानी केल्या बरोबरी, केल्या बरोबरी. राहिले बरं का दुर्पद राहिली. ए थांबता का? साडे मांडे माझे केले बरोबर, साडे मांडे माझे केले
बाई